नमस्कार मित्रों, मैं बात करता हूं अपना बूटीबोरी और आवाज बूटीबोरी में। देखिए, आज हमारे साथ में है तुषार जी। अगर मैं बात करता हूं कि तुषार प्रदीप जी डेरकर, जो कि अपने आप में बूटीबोरी के लिए एक बहुत बड़ी पहचान है युवा नेता के तौर पे। अगर मैं बात करूंगा तो पिछली बार इन्होंने 2019 में एज ए नगर परिषद अध्यक्ष के लिए भी चुनाव लड़ा है। और अगर मैं बात करता हूं कि हिगना विधानसभा से इन्होंने एक बार अभी विधायकी का चुनाव भी लड़ा है। और अगर मैं बात करता हूं प्रभाग नंबर 1 से, अभी ये नगर सेवक के तौर पर खड़े हुए हैं और जनता के अच्छे खासे तहेते भी है और लोग इनको पसंद भी बहुत ज्यादा करते हैं, क्योंकि इनके बीच बीच के बहुत बड़े आंदोलन रहते हैं। तुषार जी नमस्कार, आप हमारे यहां पर आए उसके लिए बहुत बड़ी धन्यवाद। हालांकि तुषार जी ऑलरेडी, अगर मैं बात करता हूं शिवसेना के तहत एकदम बड़े कार्यकर्ता हैं और चुनाव भी लड़ रहे हैं। शिवसेना भी उद्धव ठाकरे साहब वाली, यानी मसाल की अगर मैं बात करता हूं तो तुषार जी, मैं अगर बात करता हूं आपसे कि कुछ क्वेश्चन आपसे पूछना चाहूंगा बूटीबोरी से संबंधित। देखिए, राजनीति में आप आए कैसे, क्या राजनीति में आने का आपका कारण और कौन आपका आदर्श है आज की डेट में? राजनीति में आने का ऐसा हुआ कि जो अपन देखते थे, सभी चीजें समझते थे, बचपन से अपन बड़े हुए। हाँ। हमारे बूटीबोरी में भी बहुत से नेता लोग हैं। अच्छा। तो उन्हीं को देख देख कर हम बड़े हुए। और इन्हीं बीच में जब अपन बाला साहब का जो सब चीजें देखते थे, चरित्र देखते थे, सभी चीजें उन्होंने जो किया है महाराष्ट्र के लिए, वो सब चीजें देख के अपन प्रभावित हुए बाला साहब जी से। मैं आपसे थोडी मदत ऐसे मांगूंगा कि मुझे मराठी में बात करना। बिल्कुल बिल्कुल, आप ओपन मराठी बात कीजिए और थोड़ा लाउडली बोलिए, लोग सुनना चाहते हैं आपको। तर असं आहे एकंदरीत की बाळासाहेब ठाकरे पासून प्रेरणा घेऊन आणि त्यांच्याच प्रेरणेतून महाराष्ट्र हितासाठी त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही त्यांच्यातली गोष्ट मला आवडली आणि मी त्या एका शब्दांनी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे आता जर उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे, सुरुवातीला फक्त शिवसेना होती, आमचा शिवसेना पक्षही कोणीतरी चोरून गेलं, पण उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांसोबतचे जे खऱ्या अर्थाचे जे पक्के मावळे होते, जे निष्ठावंत होते, ते आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे। आणि बाळासाहेबांपासूनच प्रेरित होऊन मी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मागील 8 ते 10 वर्षापासून कार्यरत आहे। मैं अगर बात कर दूं कि बाला साहब ठाकरे, जो कि आज की डेट में उनकी जो चाहने वाले हैं पूरे ऑल ओवर इंडिया में है। जब हम छोटे थे तब एक अलग जोश होता था जब उनका नाम लिया जाता था, एकदम खून में एक अलग उबाल आती थी बाला साहब ठाकरे का नाम लेने पे। आप सच बात बोलते हैं, अगर वो आज की डेट में होते तो बहुत आगे पार्टी भी जाती और देश भी अपना जाता। चलिए, मैं आज से आपसे बात करना चाहता हूँ कि बूटीबोरी में आज की डेट में सबसे बड़ी समस्या क्या है जिससे लोग परेशान है, जनता परेशान है आपकी? आज बुट्टीबोरीमध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा फक्त पाण्याचा प्रश्न आहे। पाणी। या पाण्याच्या प्रश्नासाठी आता एकंदरीत आपण जनसामान्यांमध्ये प्रत्येक जागी जर प्रत्येक घरी गेलं तर आपल्याला दिसते की 8-8 दिवस नळ येत नाही। नळ न येण्यामागचं कारण, तसेच आजपासून 2018 मध्ये आम्ही एक आंदोलन उभारलं होतं। आमचे काही सहकारी, एक संघटना, त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक आंदोलन उभारलं आणि बुट्टीबोरी एमआयडीसी मधून शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे। आणि जे दूषित पाणी लोकांच्या भांड्यांमध्ये येत होतं, ज्याच्यावर असं अक्षरशः रसायनयुक्त मटेरियल तरळत होतं, त्या गोष्टीसाठी आम्ही आमच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन, 35 कार्यकर्त्यांना घेऊन बुट्टीबोरीच्या राष्ट्रीय पेयजल शुद्धीकरण संयंत्राच्या टाकीवर, दुर्गा माता मंदिराच्या बाजूला आम्ही 48 तास एक आंदोलन केलं। त्या आंदोलनाची फलश्रुती अशी ठरली की आज जे काही बुट्टीबोरी 40-50 हजार लोक आहेत, त्यांना जो दूषित पाणी पुरवठा होत होता, तो त्या आंदोलनाची फलश्रुती अशी ठरली की आम्ही तहसीलदारांना पाण्याच्या टाकीवर बोलवून घेतलं आणि आज एमआयडीसीतून शुद्ध पाणी पुरवठा आपल्याला येत आहे। पण याच्यामध्येच एक शोकांतिका अशी आहे का शुद्ध पाणी पुरवठा जरी येत असला, पण एमआयडीसी बुट्टीबोरी नगर परिषदची पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी जास्त नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने एका हप्त्याच्या रोटेशननी प्रत्येक प्रभागात नळ येतात। म्हणजे आज प्रभाग 1 मध्ये आहे तर उद्या दुसऱ्या प्रभाग मध्ये, आणि पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी कमी असल्यामुळे 8-8 दिवस नळ येत नाही। सबसे बड़ी समस्या देखिए, घर घर जा रहे हैं। अगर मैं बात करता हूं तुषार जी भी, पानी जल ही जीवन है और स्वच्छ पानी अगर मिलता है तो आदमी थोड़ा स्वस्थ भी रहता है। चलिए, अगर मैं बात करता हूं तुषार जी, अगली बार राजनीति आज की डेट में कहीं कहीं पर भ्रष्टाचार या पारदर्शिता होना चाहिए कि नहीं होना चाहिए? भ्रष्टाचार क्यों हो रहा है, क्या ऐसा रोका जा सकता है बूटीबोरी में? क्या है तो भ्रष्टाचार है आजकल, तो हर राजनीति में भ्रष्टाचार आए दिन सब मिलते रहते पेपर में पढ़ते उठते। पर आप तो एक युवा भी नेता हैं और आप इसके बारे में क्या बोलेंगे?
खरी गोष्ट आहे. भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे. जिकडे तिकडे आपण बघतो की आजच्या तारखेमध्ये एखादी व्यक्ती जर त्याचं कुठलं 2 नंबरचं काम असेल तर त्याला कुठं ना कुठं शासनाकडून शासनाच्या सत्तेचा गैरवापर करून त्याला कुठं ना कुठं आडकाठी त्याच्यामध्ये आणून त्याला स्वतःच्या पक्षात घेतल्या जाते. हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. मी बुट्टीबोरीबद्दल बोलत नाही. बुट्टीबोरी ती असा काहीसा प्रकार दिसतो कुठे कुठे, पण हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. आपण बघतो की 70,000 कोटीचे घोटाळे करणारेही जेव्हा एखाद्या पक्षात गेले तर ते क्लीन चिट होऊन जातात. बरोबर. हा एकंदरीत प्रकार म्हणजे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत हा सारखा प्रकार चालू आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने क्रांती करायची गरज आहे. आपल्याला माहिती अधिकार 2005 मध्ये आपला जनसामान्यांना एक अधिकार मिळाला आहे. त्याच्यामध्ये आपण 10 रुपयाची तिकीट टाकून माहितीच्या अधिकारामधून ती माहिती मिळवू शकतो आणि ती माहिती मिळवून जागोजागी प्रकाशित केली पाहिजे, म्हणजे जेणेकरून जनसामान्यांनाही कळलं पाहिजे की हा आमचा अधिकार आहे आणि याच्यात कुठेतरी तूट होत आहे. जसं उदाहरणार्थ एखादी कुठला रोड बनत आहे तर त्याचं मेजरिंग बुक आपल्यापाशी असायला पाहिजे. माहितीच्या अधिकारात आपण ते मागून घ्यायला पाहिजे आणि जिथे काम चालू आहे तिथे सामान्य माणूस तिथे जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं कुठं ना कुठं या भ्रष्टाचारातून आपण मुक्त होऊ आणि कामामधली पारदर्शकता आपल्या समोर येईल. आणि आज का म्हणून एक रोड बनल्यानंतर तो 5 वर्ष का नाही टिकत किंवा 10 वर्ष का नाही टिकत? बिलकुल. हे कॉन्ट्रॅक्टरचं कमिशनखोरीचं काम आहे. याच्यामध्ये जर 2 वर्ष तो रोड टिकला तर नव्याने आणखी टेंडर काढता येईल आणि त्याच्यातून काय ते कमिशनचे पैसे उकळायचे आहेत ते लोक उकळतील. अशा पद्धतीचं हे नुसतंच बुट्टीबोरीत नाही तर संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये हा प्रकार चालू है. चलिए, आज की डेट में भ्रष्टाचार पारदर्शक लेके आपने उस्ताद जी ने बोला. मैं एक चीज और पूछना चाहता हूं, यदि आप नगर परिषद अध्यक्ष होते तो आप अपने बुटीबोरी को कैसा देखना चाहते थे? जर मी बुट्टीबोरीचा नगराध्यक्ष असतो तर मी खऱ्या अर्थाने सर्वप्रथम या पाण्याच्या सोयीची विल्हेवाट लावलेली असती. म्हणजे खऱ्या अर्थानं 24 तास बुट्टीबोरीकरांना नळाचं पाणी, पिण्याचं पाणी मिळालं असतं. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, कारण की पाण्याशी संबंधितच आपला स्वास्थ्य विभाग आहे आणि जे माणसाच्या आरोग्याशी जो खेळ चालू आहे, आज बुट्टीबोरीमध्ये आशिया खंडातली इतकी मोठी MIDC आहे. मतदान यादीत जरी 32,000 लोक असलीत पण बुट्टीबोरीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची संख्या ही 50 ते 60,000च्या घरात आहे. अशा वेळेस इथे एक 100 बेडचं रुग्णालय नाही आणि खऱ्या अर्थाने शोकांतिका अशी आहे की 2009 पासून रुग्णालय शासन आहे. 2009 पासून रुग्णालय शासन आहे तरी सुद्धा इथे बुट्टीबोरीमध्ये जागा मिळत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण बघतो, मी कुठल्या धर्माचा किंवा याचा विरोध करत नाही, पण खऱ्या अर्थाने दवाखान्यासाठी जागा देणं फार गरजेचं आहे. दवाखान्यासाठी जागा राहिली तर तुमचं आरोग्य सुदृढ राहील. आपण बघितलंच आहे की आपण या शतकामध्ये आपण सर्वात मोठी महामारी ही कोरोनाची बघितली. आपल्याकडं मेडिकलची यंत्रणा, आता पाठकजी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का, या ज्या वेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस आमचे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. बिलकुल. आणि त्यांनी एक आदेश दिला होता की आपल्या बुट्टीबोरीत MIDC आहे आणि मी त्या आदेशाचं काटेकोरपणे पालन केलं. त्याच्यासाठी मी लोकांशी झगडलो. मी कलेक्टर साहेबांशी पण भांडलो. मी त्यावेळेस ज्या तत्कालीन SDO मॅडम होत्या त्यांच्याशीही भांडलो या सर्व गोष्टीवर की लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यावेळेस उद्धव साहेबांचे आदेश जे होते ते मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस उद्धव साहेबांचे महाराष्ट्र शासनाचे एक आदेश होते की असे उद्योगधंदे तुर्तास बंद ठेवा ज्या उद्योगधंद्यामध्ये ऑक्सिजनचा वापर करून उत्पादन काढलं जातं. बिलकुल. कारण की सरते शेवटी माणसाचा जीव वाचणं गरजेचं आहे. उत्पादन आपण भविष्यात कधीतरी काढू शकू. सही बात. ती परिस्थिती इतकी वाईट होती त्यावेळेस मला अभिमान आहे, मला गर्व आहे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे माननीय पक्षप्रमुख यांच्यावर की त्यांनी ती कोरोनाची परिस्थिती इतक्या ताकदीने आणि इतक्या संयमाने सांभाळली आणि महाराष्ट्राला एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जे सांभाळलं. कारण की मलाही असं वाटते कुठं ना कुठं की देव त्याच व्यक्तीला कठीण भूमिका देते तर त्याच्यामध्ये जे क्षमता असते, अशा क्षमतावान आमचे जे उद्धवजी ठाकरे आहे त्यांना मी कोरोना काळामध्ये केलेल्या कामासाठी मी त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना नहीं, उसके लिए तो तुषार जी मैं भी उद्धव सरकार का बहुत बड़ा आभार मानता हूं कि कोरोना के टाइम पे जो उन्होंने काम किया वो वास्तव में बहुत ज्यादा सराहनीय काम था. अपने महाराष्ट्र को उन्होंने, अगर बात करेंगे तो कोरोना से मृत्यु दर भी कम थी और उन्होंने बहुत अच्छा काम किया कोविड टाइम पे. ये तो सच बात है. ये इसके लिए मैं भी गर्व हूं कि मैं भी महाराष्ट्र का निवासी और उस टाइम पे उद्धव साहब की सरकार थी. अब मैं अगर तुषार जी बात करता हूं, आज की डेट में सबसे बड़ी समस्या रोजगार. आप क्या बुट्टीबोरी का जो रोजगार का जो वो है उसमें आप क्या समझ रहे कि बुट्टीबोरी के लोगों को रोजगार कैसे इतनी बड़ी इंडस्ट्रियल एरिया है उसके लिए कुछ प्लान है आपके पास में? खूप चांगला प्रश्न केला तुम्ही.
हा. आणि हा प्रश्न खऱ्या अर्थाने मी ज्या पद्धतीने माझी वहिवाट आहे किंवा मी ज्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सामोरे जात असताना माझे कामाचे दोन पार्ट आहे की एक समाजहित आणि दुसरं कामगार वर्गासाठी. बिलकुल. कामगारांचे आंदोलन मी बरेचसे हाती घेत असतो. यामध्ये खऱ्या अर्थाने मी आज सर्व बुट्टीबोरीकरांना सांगू इच्छितो की भरपूरशे कामगार संघटना आहेत, भरपूरशे आहेत. त्यामध्ये आम्ही वेगळं म्हणजे मी माझ्याबद्दल काही असा उहापोह करत नाही, पण आमच्यामध्ये वेगळेपण असं आहे कारण की मला आठवते की माझे वडीलही कामगार होते आणि ही खऱ्या अर्थानं बुट्टीबोरीकरांनी ऐकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आज गुलाबजामुन कॉमन झाला, तेव्हा आम्हाला गुलाबजामुन खायसाठी आमच्या वडिलांचा दिवाळीचा बोनसचा पगार मिळायची वाट बघावं लागत होती. आज जरी तो कॉमन झाला, त्या खऱ्या अर्थानं त्या घामाचे ते किती कष्ट करायला लागते, वडील घरी आल्यानंतर त्याचे किती कपडे घामानं भरून राहतात, ते या गोष्टीची आम्हाला जाण आहे. म्हणून आम्ही कामगाराच्या प्रश्नामध्ये, सर्वच प्रश्नामध्ये आम्ही इमानदारी बाळगतो आणि ताकदीने लढत असतो. त्यासाठी आम्हाला आताच रिसेंटली मी जेलमध्ये राहिलो 2 दिवस. मोद्यामध्ये मला 1 दिवस ठेवलं, पोलीस स्टेशन बुट्टीबोरीला 1 दिवस ठेवलं. याच्या पहिलेही माझ्यावर 5 ते 6 गुन्हे दाखल आहे. ते सर्व कामगार हितासाठी, एकालाही कोणाला आपण थापड मारली असे गुन्हे नाही आपल्यावर साहेब. आपण कामगार हितासाठी केलेले गुन्हे आहे. आणि आपला जो प्रश्न आहे की कामगार हितासाठी आपण काय करू शकतो, खऱ्या अर्थानं कामगाराची परिस्थिती फार दयनीय आहे. मी जवळून बघतो आज आपल्या बुट्टीबोरीमध्ये लोकांना मिनिमम वेजेस मिळत नाही, किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना मिळत नाही. आणि कारण की या गोष्टीमध्ये मी फार अभ्यास केलेला आहे, फार म्हणजे मी फार जवळून बघितली आहे गरिबी आणि त्यांची व्यथा. बिलकुल बिलकुल. भरपूरशे लोक, कुणी कोरोना काळामध्ये तर आत्महत्येच्या दारात होते, काम नव्हतं हाताला. त्याच्यानंतर आजही जे लोकांना काम मिळते 11-12 हजार रुपये मिळते. मी पाठकजी तुम्हाला सांगू इच्छितो की 12,000-13,000 बहुतांश म्हणजे या MIDC मध्ये काम करणाऱ्या, म्हणजे काही जर मोजक्या कंपन्या सोडल्या, एक ग्रॅडविल सोडली, कॅटरीज सोडली, KEC सोडली, अशा मोठ्यासारख्या जर 4-5 कंपन्या सोडल्या, तर बाकी कंपनीमध्ये कामगारांना 13,000, 12,000, 11,000, जे 20-20, 25-25 वर्षापासून काम करून सुद्धा हा पगार आहे. एकीकडे महागाई आपण बघतो. आता उदाहरण घेऊ आपण एक की 13,000 कमवणारा जर एखादी कामगार असेल, त्याला बुट्टीबोरीत जर राहायचं असेल, तो बुट्टीबोरीत याच्यासाठी आला होता की मी इथे काही 2 पैसे कमवीन, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीन व माझ्या गावाला 2-3 हजार रुपये पाठवेन. बिलकुल. परिस्थिती याच्यापेक्षाही उलटी आहे. आता मी पहिलेपासून सांगतो की त्याला 2,500-3 हजार रुपये रूम भाडं देणे आहे. बिलकुल. 700 ते 800 रुपये इलेक्ट्रिक बिल देणे आहे. 1,000 रुपयाचं त्याला सिलेंडर घेणे आहे. जर तो गाडीने जात असेल तर 50 रुपयाचं पेट्रोल त्याचं, म्हणजे 1,500 रुपयाचं. घरच्या लोकांचा कॉस्मेटिकचा खर्च, मुलांची शाळा, एकंदरीत याचा सर्व विचार केला. आणि याच्यामध्ये जर जसं एखाद्याला टायफॉइड झाला, तर टायफॉइडची प्रोसेस अशी आहे, आपल्यालाही माहितीच आहे, टायफॉइड मध्ये सलाईन थ्रू इंजेक्ट करतात त्यांना. बरोबर. त्याच्यासाठी त्याला 3 वेळा डॉक्टरकडे जावं लागते. एक वेळेसचे 500 रुपये, असे 1,500 रुपये गेले, त्याच्या हाती उरते शून्य. तर अशा वेळेस त्या माणसाची, त्या कामगाराची मानसिकता ही वेगळ्या वळणावर जाते. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, यासाठी आमची अग्रणी भूमिका आहे. बिलकुल. आणि याच्यासाठी आणखी आम्हाला हवं तर कितीतरी आंदोलन करायला लागले आणि 10 दिवस, 15 दिवस, महिनाभरही जेलमध्ये राहायला लागलं, तर तरी आमची तयारी आहे. आम्ही आमच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून आमच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ये बात सच है कि तुषार जी का अक्सर बहुत जगह इनका आंदोलन चलता रहता है अपने कामगार भाइयों के लिए. देखिए, सच है कि आज की डेट में 12-13 हजार में घर का गुजारा हो पाना बहुत मुश्किल पड़ता है. महंगाई हमेशा 5%, 10% बढ़ती है, परंतु लोगों का पैसा अगर उतना भी बढ़े तो बहुत अच्छी चीज है. वैसे मैं एक चीज बोलता हूँ कि आपने मुरारजी में एक बहुत बड़ा आंदोलन किया था, मुरारजी जब बीच में बंद हुई थी. देखिए, वो पहल और आखिरी कहाँ तक पहुंचा वो केसेस, तब आपने उसमें क्या सफलता मिली, क्या हुआ? चांगला प्रश्न आहे. भरपूरशा लोकांना असं वाटतं, आणि मी मोरारजीचा मार्गदर्शकच असल्यामुळे तिथे जे काही कामगार आहेत, ते कंत्राटी असो किंवा स्थायी कामगार असो, ते माझ्याच मार्गदर्शनात तिथे काम करत असतात. यांच्यासाठी यांनी जेव्हा जेव्हा मला आवाज दिला, या कामगार बांधवांनी आणि भगिनींनी, मी त्यांच्यासाठी उभा झालो. कंपनीची सध्याची पोझिशन अशी आहे की कंपनी ही कालांतराने NCLT मध्ये गेली होती. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की तिला ती दिवाळखोरीत निघाली, अशी एक प्रक्रिया होती तेव्हा. त्यासाठी मग ते कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर रवी सेठियाजी म्हणून आहे, जे RP म्हणजे जे गव्हर्नमेंटने नियुक्त केले, की या कंपनीमध्ये खऱ्या अर्थाने कुणाचं काय चुकतं आहे, व्यवस्थापनाचं चुकतं आहे की कामगारांचं चुकतं आहे, म्हणजे पाणी कुठं मुरत आहे. जर कामगार आहे, मशीन्स आहे, आणि मग उत्पादन निघून फायदा का नाही होत आहे, आणि कंपनी अशी डबघाईच का म्हणून येते,
यासाठी शासनाने तिथे आरपी नियुक्त केले रवी सेठियाजी हम्म. आणि त्यांनी तो एक अहवाल सादर केला शासनाला आणि त्या अहवालाची आता सुनावणी झालेली आहे. हम्म. त्या सुनावणीच्या अंतर्गत 2 जणांनी बिडिंग टाकली होती, एक प्रमोदजी मानमोडे आणि एक गोविंदजी राठी. हम्म. तर त्याच्यामध्ये असं झालं की गोविंदजी राठी यांची बिडिंग थोडी कमी अमाऊंटची होती आणि मानमोडेजींची मोठ्या अमाऊंटची होती. हम्म. तर त्याच्यामध्ये ती गोविंदजी राठींना मिळाली आणि त्याच्यामुळं मानमोडेजींनी एक कोर्टात आणखी हायकोर्टात गेले ते आणि ते भांडले केस आणि सध्याच्या स्थितीत असं आहे की कोर्टाने निकाल हा गोविंदजी राठी यांच्याकडनं दिलेला आहे. हम्म. आणि ती कंपनी आता समजून चालला की समोरच्या 10 दिवसामध्ये मोरारजी मधील सर्व कामगार बंधू आणि भगिनींची चांगले सुखाचे दिवस येणार आहे एवढं मी नक्की छाती ठोकून सांगू शकतो. कारण की त्यासाठी सर्व जणांनी संयमही बाळगला, आमच्यावर केसेस गेल्या, आम्ही त्या केसेसही घालून घेतल्या, पण आम्ही हटलो नाही. आमचा संघर्ष अविरत चालू राहिला बिलकुल. आणि त्या संघर्षाची फलश्रुती आता या समोरच्या 10 दिवसामध्ये सर्व मोरारजी कंपनी एकदम सुरळीत होईल. त्याच्यानंतर नुसतीच सुरू होणार नाही, पगार वेळेवर होणार नाही, पण सोबतच ह्या आता 2 गोष्टी तर होतीलच, पण आता जो 2019 पासून जो कामगारांचा करारनामा बाकी आहे त्या करारनामा पण होणार आहे. बिलकुल. आणि हे जे एकंदरीत 2019 पासून 2025 पर्यंतचा जो करारनामा आपला बॅलन्स होता त्या सर्व गोष्टी आपल्याला नवीन मालकाकडनं मिळणार आहे. ठीक. देखिए तुषार जी, आप कामगार भाइयों के लिए बहुत कुछ करते रहते हैं बुटीबोरी, मैं सुनता रहता हूं. देखिए अच्छा वो आपने मुझे समय भी दिया, परंतु आज के समय में आपने जैसे पहले वो उल्लेख भी किया कि बच्चों को मतलब लोगों का तो पेमेंट ही मिनिमम वेजेस से कम है तो क्या करें. जरा एक चीज मुझे बताइए कि आज की डेट में जिनके 1 या 2 बच्चे हैं, आज बच्चों को पढ़ा पाना बहुत ज्यादा मुश्किल हो रहा है. तो उसके लिए क्या ऐसा सोचा आपने कि देखिए ठीक है उनको मिनिमम वेजेस मिल भी गया, पर 2 बच्चों की फीस का पैसा इकट्ठा कर पाना बहुत के लिए बहुत मुश्किल पड़ रहा है. क्या है इसके लिए कुछ प्लान है आपके पास? त्यामध्ये प्लॅन असा आहे की खऱ्या एकदम चांगला प्रश्न आहे आपला की शाळकरी मुलांना एवढ्या कमी पगारामध्ये कामगारांनी आपल्या मुलांना शिकवायचं कसं. हा प्रश्न नुसताच कामगारांना नाही आहे तर बाकी लोकांनाही आहे. जे कामगार नाही आहेत आणि याच्यापेक्षा जास्तही पगार आहे त्यांनाही हा प्रश्न आहे. जर ते 18,000 न 20,000 कमवत असेल तरी प्रश्न आहे. बरोबर. ते याच्यासाठी की शाळेने एक प्रकारची मोनोपोली चालू केली की बाबा तुमच्या मुलाची ऍडमिशन आमच्या शाळेला आहे, आम्ही सांगतो तिथून ड्रेस घ्या, आम्ही सांगतो तिथून कपडे घ्या, आम्ही सांगतो तिथून बूट घ्या. म्हणजे शाळेसाठी मुलगा म्हणजे त्याच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत ज्या ज्या गोष्टी लागते ते त्यांच्या काही साठगाठ करून त्यांच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांचे पकडलेले दुकानदार आहेत त्यांच्याकडे. म्हणजे या गोष्टींनी 2 गोष्टी, एक बुट्टीबोरीची जे मार्केट लाईन आहे तिच्यावरही असर पडून राहिला आणि काही विशिष्ट लोकच म्हणजे ही शाळा आहे तर ही शाळेचं सोय इथे मिळालं फार चुकीचं आहे. त्याच्यानंतर ट्युशन क्लासेस. आज शाळा एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये जर फीस घेते, हे आहे ते आहे, तरी सुद्धा ट्युशन लावावी लागते. ट्युशन मध्ये लोकांनाही असं वाटते की प्रत्येकाला असं वाटते की माझा मुलगा ऍडव्हान्स राहायला पाहिजे लोकांपेक्षा आणि तो ह्या 21व्या शतकाच्या शर्यतीत चांगल्या पद्धतीने धावला पाहिजे अशी प्रत्येक पालकाची भावना असते. पण आम्ही जर सिस्टम मध्ये असतो किंवा आम्ही जर आज आमचा सोबत आमच्या आकाश देवीदास वानखेडे आमचे नगराध्यक्ष पण आहे, तर आम्ही जर सिस्टम मध्ये गेलो तर आम्ही खऱ्या अर्थाने बुट्टीबोरी नगर परिषद मध्ये सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करू, जेणेकरून सामान्य माणूस आपल्या तुटपुंज्या पैशामध्येही आपल्या मुलाला तिथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकला पाहिजे. एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळांची जेव्हा आपण बघतो, पाहणी करतो, तर जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे जीर्णही झालेला आहे. त्याच्यानंतर पटसंख्या, आम्ही स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेत पाठकची आम्ही स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आहो. आम्ही जेव्हा प्रार्थनेसाठी लागत होतो तर पटसंख्या अशी भरदार होती, म्हणजे जिकडे पाहिलं तिकडे आम्ही विद्यार्थी. पण आजच्या तारखेमध्ये जिल्हा परिषदची जर पटसंख्या बघायला गेलो आपण तर ती पाहून म्हणजे खऱ्या अर्थानं असं वाटतं की हे काय चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद ही सरकारी शाळा झाली. बरोबर. म्हणजे तिथे प्रत्येक शेवटच्या घटकातल्या माणसालाही तिथे दाखला मिळते अशा पद्धतीची ती एक होती. तिची अवस्था फार वाईट आहे. आपण बुट्टीबोरीकरांनी जर आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच नगर परिषदच्या माध्यमातून सीबीएसई पॅटर्नच्या शाळा आणू बुट्टीबोरीमध्ये आणि आपल्यावर जो शैक्षणिक म्हणजे मुलांची जे शैक्षणिक वाटचाल आहे त्याच्यामध्ये जो आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात भरावा लागत आहे, म्हणजे गैरवाजवी आर्थिक भूखंड भुर्दंड भरावा लागत आहे. कारण की आम्ही शिकलो तर आम्ही पहिलीमध्ये जेव्हा ऍडमिशन केली तर सरळ 10वीत निघलो, आम्हाला मदत पैसे भरावे लागले नाही. हा नवीन काळ जितका ऍडव्हान्स होऊन राहिला तितका घातक होऊन राहिला. त्याच्यामध्ये जगणं कठीण झालं ना मरणं स्वस्त होऊन राहिलं. हा कुठं ना कुठं शासनाने विचार करायला पाहिजे आणि नक्कीच
आम्ही या विद्यार्थ्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी, थोरांच्या शिक्षणासाठी, म्हणजे 10वीतलेही असो किंवा कॉन्व्हेंटचे असो, या सर्वांसाठी आम्ही खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये एक मोठं भव्य आंदोलन उभारू, ज्यामध्ये प्रत्येक शाळेला आम्ही जे हेकेखोरपणे कुणी पैसे नसल्यावर त्यांची टीसी देत नाही. बिल्कुल. कुणाच्या एखाद्याचा जर इथे एखादी कामगार इथे असेल व त्याला बड्या पैशांनी जर कुठं औरंगाबादला इकडे तिकडे नोकरी मिळत असेल, तो पोराची ऍडमिशन करायला जाते तर उसको पुरे पैसे भर. नाही या सर्व गोष्टी ज्या आहे त्याच्यामुळे त्याला हे ठरवावं लागतं की बाबा इथं मी 13,000 काम करू की तिथे 25 मिळते तर तिथे जाऊ. ह्या असे पेज ज्या निर्माण करणाऱ्या शाळा आहे त्या शाळेवरही पुढच्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्यांच्यावर आसूड उगारू आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीत होत असलेली ही जी आर्थिक लूट आहे ते थांबवू. सोबतच जे ठेकेदार बनलेले आहे, ठेकेदार म्हणजे शाळांचे पुस्तकं. तुषार जी, आपने सभी जो प्रश्नों का उत्तर बहुत ही अच्छा दिया और एकदम दिल छू लेने वाला उत्तर दिया आपने. अब मैं बात करता हूं कि 2 दिसंबर को मतदान है बूटीपुरी में. आप भी खड़े हुए हैं प्रभाग नंबर 1 से. अब आप अपने इस माध्यम से आप प्रभाग नंबर 1 या तो बूटीपुरी के सभी लोगों के लिए क्या संदेश देना चाहते हैं? मी बुट्टीपुरीकरांना एवढंच सांगू इच्छितो की हा जो लोकशाहीचा उत्सव आहे, खऱ्या अर्थाने बुट्टीपुरी सार्वत्रिक निवडणूक 2025 या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मी जे उभा आहे हा नगरसेवकसाठी उभा आहे. मला असं वाटतं की मतदार हा राजा आहे आणि मी राजाचा सेवक म्हणून तुमची सेवा करण्यासाठी मी इच्छुक आहे. मला येत्या 2 तारखेला माझं मशाल चुनाव चिन्ह आहे. सोबतच माझ्यासोबत आणखी माझे आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष आहे आकाश देवीदासजी वानखेडे, त्यांचेही चुनाव चिन्ह मशाल आहे. सोबतच प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमच्याच पक्षाच्या पुष्पा सदाशिव काळे या मशाल चिन्हावर उभ्या आहे. सोबतच प्रभाग 3 मध्येच विजय कन्हैया मढावी हे आमची जी युती आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सोबतच आदिवासी अधिकार राष्ट्रीय समर्पित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी आमची युती या बुट्टीपुरीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रभाग 4 मधून आमचे उमेदवार आहे आकाश पुष्पराज मेंढे व सोबतच रुपालीताई इचकाटे म्हणून आमचे प्रभाग 4 मध्ये उमेदवार आहे. त्यांचं चिन्ह आहे दोघांचंही विळा, हतोडा आणि तारा. सोबतच प्रभाग 9 वर येतो मी. प्रभाग 9 मध्ये आमचे उमेदवार आहे गणेश देवराव भोयर, त्यांचं चुनाव चिन्ह आहे मशाल. आणि सोबतच प्रभाग 10 मध्ये आमच्या महिला उमेदवार आहे सौ मनीषा सुनीलजी किटे, त्यांचं चुनाव चिन्ह आहे मशाल. एवढेच मी संपूर्ण बुट्टीपुरीकरांना विनंती करतो की आमचे जेही उमेदवार आहेत ते विळा, हातोडा, तारावर असो किंवा आमच्या मशालवर असो, या सर्व उमेदवारांना येत्या 2 तारखेला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमच्या मशाल आणि विळा, हातोडा, तारा या दोन्ही संघटनांना, या दोन्ही पक्षांना आपली सेवा करण्याची संधी द्या. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला सेवक म्हणून निवडा आणि आम्ही तुम्हाला राजा म्हणून तुमची सेवा करू. एवढंच मी या प्रश्नी सांगतो. एक छोटा सा क्वेश्चन और था मेरा कि जैसे अभी जो नगर परिषद अध्यक्ष तो आपके पास में है ही, ये पूरे पैनल में कितने उम्मीदवार आपके हैं? खूप चांगला प्रश्न आहे आपला की कसं असते की एक सामान्य माणूस, आम्ही जे काही उभे झालेलो आहोत, आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा आमच्यासोबत असलेली आदिवासी अधिकार राष्ट्रीय समर्पित जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, तोही पक्ष जेमतेम आहे. म्हणजे पक्ष हा मोठाच असतो पण आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते जेमतेम आहोत. आमची परिस्थिती हातावरांना पानावर खाणं अशा पद्धतीची आमची परिस्थिती आहे. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आकाश देवीदास वानखेडे, पोरगा स्वभाव गुणांनी जरी चांगला असला पण तरी आम्ही सर्वजण जेवढेही आहोत हे आर्थिक, म्हणजे आज कसं झालंय, निवडणूक म्हणजे हा नुसता पैशांचा उत्सव झालेला आहे. जिकडे तिकडे आपण बघतो की हर गल्लीमध्ये जेवण चालू आहे, पार्ट्या चालू आहे, सर्व गोष्टी. आणि खऱ्या अर्थाने जो नगरसेवकाला जो पाठकजी असा आहे, इतकी शोकांतिका आहे, हे खऱ्या अर्थाने दिसायला पाहिजे की नगरसेवकाला खर्चाचे काही मापदंड दिले आहे की याचा खर्च 2.5 लाखामध्ये आला पाहिजे, त्याचा 3.5 मध्ये आणि नगराध्यक्षाचा 10 लाख. हे जे मापदंड ठरल्यावर खऱ्या अर्थाने आपण त्याचं जर आपण एकीकडे जर बघायला गेलो तर हे कुठं ना कुठं, म्हणजे ज्या पद्धतीने आता राशन दुकानामध्ये जो माणूस राशनाचा लाभार्थी नाही आहे, तो या समाजातला शेवटचा घटकही नाही आहे, तेही लोक राशन घेऊन जातात. आणि बाकी आले की आपला साखरवाला आला का त्याला तांदूळ देतात ना, त्याच्यापासून साखर घेतात. हे उघड्या डोळ्यांनी सर्व दिसत आहे. हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. आणि आपण जो काही आपला मतदानाचा अधिकार आहे हा पैसे न देता त्या व्यक्तीचे आता
आमचा जो पक्ष आहे, मी केलेली आंदोलन, मी समाजहितासाठी आणि कामगार हितासाठी स्वतःवर केसेस लादून घेतल्या. याची काही खुशी होती का? याच्यामध्ये या गोष्टीतून माझा काय फायदा आहे? पण जर तुमच्यासाठी कोणी स्वतःच्या अंगावर केसेस ओतायला तयार आहे, तुमच्यासाठी लढायला तयार आहे, अरे खऱ्या अर्थानं क्रांती करायची गरज आहे. 2-3 प्रकारे तुम्ही आम्हाला समर्थन करू शकता. आम्ही आहोत. आमचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाका, लोकांपर्यंत पोहोचवा. आमच्या सोबत जर तुम्ही खांद्याला खांदा लावून उभे नाही राहू शकत तरी प्रचाराच्या माध्यमातून, प्रसाराच्या माध्यमातून भरपूरशा गोष्टी असतात, त्यामध्ये आपण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आता हे एकंदरीत जर आम्ही पूर्ण उमेदवार पकडले तर बुट्टीबोरीमध्ये 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीचं रोस्टर आलेलं आहे. अशा प्रकारची आकारणी आहे या बुट्टीबोरीच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये. तर अशा वेळेस आमच्यापाशी फक्त 7 नगरसेवक आहेत आणि 1 नगराध्यक्ष आहे. त्याच्यामधील 4 नगरसेवक हे मशाल चिन्हावर आहे, 3 नगरसेवक हे विडा हातोडा तारा या चिन्हावर आहे. आणि नगराध्यक्षासाठी आमचे आकाश देवीदासजी वानखेडे आहे, ज्यांची बटन क्रमांक आहे 10. आकाश बद्दल जर सांगायचं झालं तर आकाश हा देश सेवेसाठी निघालेला पोरगा होता पाटकची. आणि मागील 3-4 वर्षापासून तो पोलीस भरतीचं ट्रेनिंग, त्याचा रोजचा नित्यनेम 5 वाजता उठून रनिंगला जाणं, ह्या सर्व गोष्टी करणं. आणि या मधातच एक रोस्टर आलं, त्या रोस्टरमध्ये मला तो योग्य उमेदवार वाटला. मी त्याच्याकडे पाहून, म्हणजे त्याच्यातला जो स्वभाव गुण आहे आणि त्याचा जो ग्रुप आहे 250-300 मुलांचा त्याचा एक चांगला ग्रुप आहे, त्यामुळे मी त्याला उमेदवारी दिली. आणि फार चांगला पोरगा आहे. आम्ही मोठ्या उमेदीने, तो सकाळपासून निघतो, तो 13-13 तास तो चालत आहे. ही फिटनेस एका पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या मुलामध्येच राहू शकते असं मला वाटते. त्याच्याबद्दल मला त्या गोष्टीचं कौतुकही वाटते. सोबतच आमची सेना जरी छोटी असली, मला एक उदाहरण देऊशा वाटते तुम्हाला, की शिवाजी महाराजाचे मावळे फार छोटे होते, एवढूशे मावळे होते. आणि औरंगजेबाची सेना अफाट. पण शेवटी फलश्रुती अशी ठरली की थोड्याशा मावळ्यांनी पराक्रम गाजवला आणि विजयश्री खेचून आणला. त्याच पद्धतीने आम्ही जरी कमी असलो, पण आम्हाला माहित आहे की आम्हाला आमच्या विजयाची हमी जरूर आहे. आम्ही कमी जरी असलो, पण आम्हाला आमच्या विजयाची हमी आहे. आणि सर्व बुट्टीबोरीकरांनी आम्हाला मनापासून प्रचंड बहुमताने आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, एवढीच हात जोडून नम्र विनंती करतो. आणि आपल्या बुट्टीबोरीचा विकास करण्याची संधी आम्हा सर्व उमेदवारांनी आपण द्यावी, एवढीच मला आपल्याकडून विनंती आहे. आणि सर्वात प्रथम, जर बुट्टीबोरीमध्ये आम्ही आल्यानंतर कुठलं काम करू तर ते म्हणजे पाणी. दुसरं काम आमचं आहे की 100 बेडचा दवाखाना कुण्याही हालतीत महिन्याभराच्या आतमध्ये त्याची जागा आरक्षित करून त्या जागेवरून कमीत कमी कुदळ मारण्याचं काम जरी आम्ही करू. सोबतच बुट्टीबोरी मधली जे कामगार आहे त्या कामगारांना मिनिमम वेजेस नुसार पगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सोबतच बुट्टीबोरीमध्ये विद्यार्थ्यांकडून सीबीएसई पॅटर्नच्या नावावर जी आर्थिक लूट चालू आहे व कामगार जो त्याची मानसिक अवस्था, म्हणजे तो आर्थिकपणामुळे तो संकटात पडतो, त्याला पेच पडते की आपण म्हणजे सांग देवा काय करू, भक्ती करू की पोट भरू. बिलकुल. अरे मी देवाकडं मागणं मागू की मी काम करू, म्हणजे त्याला फार मोठ्या तो एका संकटात पडते. ह्या संकटातून त्याला आपण बाहेर काढू. शाळांची ज्या पद्धतीने कमिशनखोरी आहे, मी मागे सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने, जे ठेकेदार आहे, जे शाळांचे बूट, पुस्तक, कपडे इथूनच घ्या, ह्या सर्व गोष्टी ज्या लादलेल्या आहे, ह्या सर्व गोष्टी आपण कमी करू. आणि सोबतच बुट्टीबोरी नगर परिषद मध्ये जर आम्हाला जाण्याची संधी आपल्या मतदानाच्या माध्यमातून जर आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच नगर परिषदच्या शाळांना सीबीएसई पॅटर्नचा दर्जा देऊन त्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही शैक्षणिक वाटचालीमध्ये जो अडथळा येऊन राहिला त्याचा मार्गच आम्ही सुकर करून देऊ. कारण की मुलगी शिकली, प्रगती झाली हे आपण बघतोय, पण ते खऱ्या अर्थाने कुठं ना कुठं उतरायला पाहिजे. सोबतच आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं, आपण सर्वांनी आपले मतदान रूपी आशीर्वाद जर आमच्यावर दिले, तर आम्ही नक्कीच जे स्त्रीबद्दल जे अवेअरनेस पाहिजे आजच्या तारखेमध्ये, आपण बघतो की आपण बुट्टीबोरीमध्ये बसस्टँड जरूर बनलं, पण बसस्टँड एका कोणत्याला बनलं, इथं टवाळखोरांची एक अशी मैफिल असते. शाळकरी विद्यार्थिनी, बुट्टीबोरी हे मोठं गाव असल्यामुळं खेड्यापाड्यातून शाळकरी विद्यार्थिनी येतात, त्याच्यामध्ये काही टवाळखोर पण असतात. या गोष्टीसाठी दामिनी पथक हे चांगल्या पद्धतीने आहे, दामिनी पथक आहे बुट्टीबोरीमध्ये, नाही आहे असं मी म्हणत नाही. पोलीस प्रशासन, कारण की त्यांच्यावरही कुठं ना कुठं कामाचा ताण आहे. आज बुट्टीबोरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 58 गावं येतात आणि बुट्टीबोरी पोलीस स्टेशनला फक्त 42-43 पोलीस अधिकारी आहे, सोबत 8-10 होमगार्ड आहे. एवढ्या याच्यामध्ये जमत नाही हे मलाही माहित आहे. तसंच एमएससीबीची व्यवस्था आहे, एमएससीबी मध्येही
कामगारांची कमी आहे. कारण की त्यांना कंप्लेंट एखाद्या वेळेस पाणी पावसाचे दिवस जर आले लाईट तर ते कोणत्या कोणत्या कंप्लेंटवर जाईल, लोकांचे फोन उचलेल, ते ह्याही सर्व गोष्टी आहे. खऱ्या अर्थानं याच्यासाठी आम्ही नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही काय सहकार्य करू शकतो दामिनी पथकला. कारण की सरते शेवटी जेव्हा जनता सजग असते तेव्हाच प्रशासनाला, शासनाला पाठबळ मिळतं. आणि कोणी असं अंतर्यामी तर आहे नाही की इथे हे झालं ते माहीत पडलं. तर खऱ्या अर्थानं जर शासनाकडून कामं करून घ्यायचे तर आपणही त्या पद्धतीने त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांना आपण माहिती दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. कुठे काही जर असे उपद्रवी कार्यक्रम होत असेल तर त्या गोष्टीवर आळा घ्यायसाठी खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल आपण टाकण्याची गरज आहे. तर मी एवढीच विनंती करतो की या नगर परिषदच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये येत्या 2 तारखेला आमचे मशाल, विडा, हातोडा, तारा या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदिवासी राष्ट्रीय समर्पित पॅनल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा. एवढेच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप हमारे पास आए, हमारे स्टूडियो में, उसके लिए धन्यवाद. आपने इतना समय दिया हमको. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आपण मला इथं बोलवून घेतलं याबद्दल मी खऱ्या अर्थाने आपला ऋणी आहे. आणि आपल्याबद्दल जितकं ऐकलं होतं त्यापेक्षाही आपण फार चांगल्या स्वभावाचे धनी आहात. आणि पुनश्च तुम्ही मला जे इकडे बोलवलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद.